नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक, एक मराठा लाख मराठ्यांच्या जयघोषात कोरेगाव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावात शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला। तेथून सर्वजण एकत्रित येऊन एक मराठा लाख मराठाच्या जयघोषात कोरेगाव तहसील कार्यालयासमोर पोहोचले। तेथे भव्य मंडपामध्ये साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला। CR बर्गे, सुधाकर बर्गे, पैलवान अनिल जाधव रोमन, जीवन जाधव, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, अशोक भोसले, पोपटराव भिलारे, अर्जुन भोसले, नितीन बर्गे, आनंदराव बर्गे, नितीन प्रतापराव बर्गे, दिलीप कदम, राहुल शशिकांत बर्गे, सागर संभाजी बर्गे, अधिक बर्गे, संग्राम बर्गे, विक्रम बर्गे, वैभव पोळ, नितीन विलासराव बर्गे, अमोल तानाजी बर्गे, कुमार शिंदे यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते। पृथ्वीराज बर्गे, अशोक भोसले, ऋषिकेश फडतरे व ॲडव्होकेट नंदकुमार कांबळे यांनी यावेळी मराठा आरक्षण आणि साखळी उपोषणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली। कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, अजित विलासराव बर्गे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणस्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोरेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आजपासून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव, सकल मराठा बांधव कोरेगाव तालुक्यातील आम्ही सर्वजण या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहे। साखळी उपोषण हे उद्यापासून प्रत्येक गाव इथं एक गाव तालुक्यातलं येणार आणि एक दिवस उपोषण करणार। तो की कोणत्याही जातीला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। कारण आजपर्यंत छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं तर ते 12 बलुतेदार एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं आणि त्याची 4थी राजधानी सातारामध्ये हे आमची अभिमानास्पद गोष्ट आहे। आज त्या साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये सकल मराठा समाज कोरेगाव तालुक्याच्या वतीनं आजपासून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साखळी उपोषण सुरू झालेलं आहे। या साखळी उपोषणासाठी कोरेगाव तालुक्यातून संपूर्ण मराठा समाज त्याचबरोबर इतर बांधवसुद्धा आमचे आहेत, भीमशक्ती या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। कोरेगाव तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी या मोर्चास येऊन सर्वतोपरी महिला असेल, पुरुष असेल, भगिनी असतील, या सर्वांनी या समाजास पाठिंबा देऊन या मोर्चास सर्वांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा सरकारला मोठ्या प्रमाणात दर्शवावा ही विनंती आहे। मराठा आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत येत्या काही दिवसामध्ये लागू होणं ही केवळ गरज नाही तर अत्यंत तीव्र अशी गरज आहे। या गरजेला भीमशक्तीचा राज्याचा प्रमुख या नात्यानं सक्रिय पाठिंबा देतो आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन काटे घेऊन आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होऊ इतकाच एक जलजलीत इशारा देतो। कोरेगाव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सॅटेलाईटद्वारे होणार नियंत्रण अमृत 2 मध्ये मिळाली मंजुरी। लवकरच कामाला सुरुवात, आमदार महेश शिंदे यांची घोषणा। 4,13,00,000 रुपये खर्चाच्या सोलर पॉवर ग्रीडचे भूमिपूजन। पुढची 100 वर्षे टिकतील असे दर्जेदार रस्ते आणि बंदिस्त गटर्स कोरेगाव शहरात बांधली जात आहेत। शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ती नजरेसमोर ठेवून शहरासाठी स्वतंत्र 24x7 पाणीपुरवठा योजना अमृत 2 मध्ये मंजूर झाली आहे। त्यासाठी 67 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील झाली आहे। लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे। किती पाणीपुरवठा होत आहे अशी घोषणा आमदार महेश शिंदे यांनी केली। सुमारे 4,13,00,000 रुपये खर्चून कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने कटापूर येथील पंप हाऊस, कोरेगाव औद्योगिक वसाहतीमधील पंप हाऊस आणि नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयाच्या छतावर कार्यान्वित करण्यात येत असलेल्या सोलर ग्रीडचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले। त्याप्रसंगी औद्योगिक वसाहतीमधील पंप हाऊसच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते।
जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, कोरेगाव ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन नारायण बर्गे, नियोजन समितीच्या सभापती वनमाला प्रदीप बर्गे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती संगीता नितीन ओसवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शीतल संतोष बर्गे, ज्येष्ठ नेते विलासराव बर्गे, प्रगतिशील शेतकरी सुरेश काटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या. सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव शहरवासियांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. पाण्याची जी योजना आहे ही आपल्या कोरेगाव नगरपंचायतीसाठी योग्य नाही आहे. आपला विस्तार फार फास्ट वाढतोय. आज 35,000 लोक या शहरामध्ये राहतात. ही संख्या येत्या 2 ते 3 वर्षामध्ये 40-45 पर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे. आपण याचा विचार करून राज्यातल्या अमृत 2.0ला 49 कोटी रुपयाची मागणी केली होती. आज मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो 49 कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत. राहिलेले पैसे जे आहेत वरचे ते साधारणतः 18 कोटी रुपये हे राज्य सरकार देणार आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण नवी योजना ही पाणी पुरवठा योजना आपण करतोय. त्याच्यामध्ये स्काडा बेस्ड करतोय. म्हणजे कुठल्या गल्लीला किती पाणी मिळतं हे आम्हाला आमच्या नगरपंचायतीत बसून समोर कळणार आहे. या गल्लीला पाणी सुटलं का नाही. हे स्काडाचे सेन्सर सगळे आपण सॅटेलाइटला कनेक्ट करून या ठिकाणी आपण काम करणार आहे. अशा पद्धतीचे एक आगळं वेगळं नेटवर्क, जे नेटवर्क युरोपमध्ये केलं जातं ते नेटवर्क या ठिकाणी उभं करायचं काम आपण आता येत्या 1 वर्षामध्ये पूर्ण करतोय. बनवडे येथील चंदनवंदन येथे हजरत पीर दस्तगीर यांचा उरूस उत्साहात साजरा. महाराष्ट्रासह कर्नाटकामधील भाविकांची उपस्थिती. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंदनगड बनवडी तालुका कोरेगाव येथील चंदनवंदन येथे हजरत पीर दस्तगीर यांचा उरूस शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह कर्नाटकामधील भाविकांनी हजरत पीर दस्तगीर यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. संपूर्ण डोंगर हा भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता. गुरुवारी बनवडी गावातून चंदनवंदन येथील दर्ग्याकडे संदल मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्यात आले. उरूस निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भाविकांची कोणत्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये यासाठी बनवडी येथील दरगाह हजरत पीर दस्तगीर ट्रस्टच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदार यादीच्या अचूकतेसाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांचे आवाहन. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे, हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले आहे. अधिकाधिक नागरिकांची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांनी माहिती दिली. यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यावेळी उपस्थित होत्या. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 4, 5,
25-26 नोव्हेंबर 2023 या 4 दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरामध्ये नागरिकांचे मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती व वगळणे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी ही दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज BLO मार्फत सादर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर देखील अर्ज सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत थेट संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. संगमेश कवडे यांनी केले आहे. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रारूप मतदार यादी आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रसिद्धीनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर ज्या लोकांना किंवा नागरिकांना या मतदार यादीमध्ये काही आक्षेप असतील किंवा चुका असतील तर त्यांनी त्याबाबत संबंधित फॉर्म या तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालय किंवा संबंधित ब्युरोकडे दाखल करायचे आहे. 5 जानेवारी 2023 रोजी अंतिम फायनल मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे 1 जानेवारी 2024ला ज्यांचं वय 18 वर्ष होणार आहे त्या सर्वांची नावं त्या आजच्या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीमध्ये असणं अपेक्षित आहे. ही मतदार यादी आपल्याला आपले जे BLO आहेत तिथं बघायला मिळेल. त्यांच्याकडे ही यादी उपलब्ध असेल. तसेच जिल्हा स्तरावरनं ही यादी सर्व राजकीय पक्षांना दिली जाते, एक कॉपी. ते देखील पडताळणी करू शकतात. तर माझं सर्व मीडियाला एक आव्हान आहे की मतदार यादी जी आज प्रसिद्ध होते त्या बाबतीत आपण जनजागृती करावी व सर्व नागरिकांना सांगावं की आपण आपली मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही हे तपासून घ्यावं. जेणेकरून जर आपलं फॉर्म भरूनही नाव आलं नसेल तर आपल्याकडे वेळ आहे की अंतिम मतदार यादी जानेवारीत प्रसिद्ध होणार आहे 5 जानेवारीला. त्याआधी आपण फॉर्म भरून आपलं नाव त्याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव चुकून डिलीट झाले का हे देखील त्यांनी बघून घ्यावं. सर्वांनी आता पुढचं वर्ष इलेक्शनचं वर्ष आहे त्यामुळं आपापली नावं मतदार यादीत आहेत का हे सर्वांनी आज प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीमध्ये बघून घ्यावं.